वाल्मिक कराडची बाजू का घेता? परभणीत लक्ष्मण हाकेंचा माईक हिसकावला, भाषण थांबवलं. व्हिडिओ समोर. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणावरून जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून भावना व्यक्त केल्या गेल्या आणि या जन आक्रोश मोर्चामध्ये आमदार सुरेश धस, मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वात भाषणे केली जात आहेत. आरोपींच्या फाशीच्या शिक्षेची मागणी करत वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले जात आहेत. मात्र आता या जन आक्रोश मोर्चाच्या विरोधात ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वात मोर्चे काढले जात आहेत. तसेच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केल्यामुळे आमदार धस, अंजली दमानिया, मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात या मोर्चातून आवाज उठवला जात आहे. मात्र परभणी शहरात आज दलित कार्यकर्त्यांनी या मोर्चात लक्ष्मण हाकेंच्या हातातील माईक घेत त्यांचं भाषण थांबवल्याचं पाहायला मिळतंय. वाल्मिक कराडचं समर्थन तुम्ही करत असून तुम्ही भाजपाचं काम करता असा आरोप कार्यकर्त्यांनी केलाय आणि या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. परभणी दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी आणि ज्येष्ठ नेते विजय वाकुडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आंबेडकरी चळवळीकडून मागच्या 25 दिवसांपासून धरणे आंदोलन सुरू आहे. याचं आंदोलनात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आले होते. मात्र यावेळी आंदोलक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. आंदोलकांनी हाकेंचं भाषण थांबवून तुम्ही वाल्मिक कराड यांची बाजू घेत आहात, तुम्ही भाजपचे हस्तक असून आंबेडकरी जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला आहे. आणि यावेळी आरपीआयचे नेते सचिन खरात यांनी सुद्धा हाकेंना तुम्ही चळवळीतील नेते आहात, तुम्ही वाल्मिक कराडची बाजू घेऊ नका, अन्यथा आम्ही तुमच्यासोबत नाही असा पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतं आहे. तुमचा काही राग असेल तर तिकडे काढा. इथं आंदोलनात तुम्ही आमच्यासाठी इथं आलेला आहात. थांबा, इथं कोणी राजकारण करायचं नाही. राजकारण कोण करते? कोण करते राजकारण? राजकारणाची भूमिका कुणी घेतली? हाके साहेब आपल्याला भेटायला या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं आपण शांतपणे ऐकून घेतलं पाहिजे. त्यांचा कोणी हाके साहेब नाही, इथं उद्या मुख्यमंत्री सुद्धा येणार आहेत. आपण सगळ्यांना त्यांचं ऐकून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला काय बोलायचं बोला. यांच्या भागामध्ये जर यांचं काही राजकारण थांबा, बोलू द्या. यांच्या भागातलं काही राजकारण असेल यांनी तिकडे जाऊन करावं. आमच्या जिल्ह्यात कोणी इथं येऊन लुडबुड करू नये ही सगळ्याला विनंती आहे. 25 दिवसापासून आम्ही आंदोलन चालवलो. अख्खा महाराष्ट्र आमच्याकडे बघायला. तुम्ही तुमचं राजकारण तुमच्या घरी करा. इथं राजकारण करायची ही जागा नाही. एवढं सांगायला या ठिकाणी. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, परभणी.